आज मी तुमच्यासोबत फॉक्सटेल मिलेटचा नाश्ता शेअर करणार आहे। तर सर्व मिलेट आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात। आजची ही रेसिपी खूप भारी आहे। मी फॉक्सटेल मिलेटचा उपमा बनवलेला आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरू करूया। तर मी इथं घेतलेले आहेत फॉक्सटेल मिलेट अर्धी वाटी। तुम्ही पाहू शकता फॉक्सटेल मिलेट कसे दिसतात, कसे असतात। तर या मिलेटला आता स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि जोपर्यंत मिलेट धुवत आहे तोपर्यंत इथं गॅसवर 1 ग्लास भरून पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवायचं। तर या मिलेटला 1 वाटी फॉक्सटेल मिलेट घेतली तर त्याला शिजण्यासाठी 3 वाट्या 2.5-3 वाट्या पाणी लागतं। आणि मी भिजून घेतलेले नाही, तर भिजून अर्धा 1 घंटा भिजून घेतले तर पटकन शिजतात आणि पाणी कमी लागतं। तर डायरेक्ट घेतले तर पाणी थोडं जास्त लागतं आणि शिजायला वेळ 10 मिनिटं एक्स्ट्रा लागतो। आणि कुकरमध्ये शिजले तर 3 शिट्ट्या शिजून होतात, पण मी कढईमध्ये शिजून घेणार आहे। कढईमध्ये पाणी टाकून चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे मिलेट आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहोत। आता या फॉक्सटेल मिलेटला धुवून घेतल्यानंतर लगेचच आता कढईमध्ये टाकून घ्यायचं। तोपर्यंत कढईमधलं पाणी छान गरम झालेलं आहे। तर आता इथं हे मिलेट टाकून द्यायचे। तर याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात, तसंच प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट खूप चांगले असतात। तसेच कॅल्शियम असतं आणि व्हिटॅमिन बी देखील असतं। आणि हे फॉक्सटेल मिलेट वजन कमी करण्यास देखील खूप मदत करतं, कारण याच्यामध्ये कॅलरीज ज्या असतात त्या खूप कमी असतात आणि प्रोटीन, फायबर चांगल्या प्रकारे असतं। तर आता आपल्याला याचा भात शिजून घेण्यासाठी कमीत कमी आपल्याला 10-15 मिनिटं लागतात। गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान 15 मिनिट इथं हे फॉक्सटेल मिलेट शिजून घ्यायचे। तर या पद्धतीने शिजत आल्यानंतर गॅस कमी करायचा, वरतून झाकण ठेवायचं। झाकण ठेवून 10 मिनिटं शिजून घ्यायचे। तर 10-15 मिनिटं मला पूर्ण हे फॉक्सटेल मिलेट शिजण्यासाठी लागले होते। तर हे जे फॉक्सटेल मिलेट आहेत ना, त्याला तुम्ही कुकरमध्ये शिजून घेतलं तर एकदम झटपट शिजून होतात। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मस्त मऊसूद असे आपले हे शिजून झाले आहेत। आता याला थोडं हलकं थंड करायला ठेवायचं आणि लगेचच आता याचा आपल्याला उपमा बनवायला घ्यायचा आहे। तर परत मी तीच कढई गॅसवर ठेवून दिलेली आहे। आता कढईमध्ये थोडंसं चमचाभर तेल टाकून घ्यायचं आणि तेल छान गरम करून घ्यायचं। तर या फॉक्सटेल मिलेटला मराठीमध्ये राळा असे म्हणतात। राळा नाव तुम्ही ऐकलं असेल, सर्वांच्या शेतात राळे येतात आणि इझिली मार्केटमध्ये भेटतात। कोणत्याही किराणा स्टोअरवर गेला तर हे फॉक्सटेल मिलेट म्हणजेच राळे कुठेही मार्केटमध्ये भेटतात। तसंच हिंदीमध्ये ह्याला कांगणी म्हटलं जातं आणि आपल्या मराठीमध्ये याला राळे म्हटलं जातं। तर आता याला नॉर्मल भाषेत म्हणजे इंग्लिशमध्ये आणि बोलचाल भाषामध्ये ह्याला फॉक्सटेल मिलेट म्हटलं जातं। फॉक्सटेल मिलेट म्हणूनच राळ्याला ओळखलं जातं। तर आता राळे खूप हेल्दी असतात शरीरासाठी, कॅलरीज कमी, फायबर, प्रोटीन जास्त आणि खायलाही खूप टेस्टी असतात। तर इथं मी आज राळ्याचा उपमा बनवत आहे। जिरे, मोहरी टाकून घेतली, कांदा टाकला, हिरवी मिरची टाकून घेतली। तुम्ही जर डाएट करत असाल तर तुम्ही राळ्याचे कोणतेही पदार्थ तुमच्या डाएटमध्ये सामील करू शकतात, कारण राळ्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि जे प्रोटीन आणि फायबर आपल्याला हवं असतं ते खूप जास्त प्रमाणात असतं। तर इथं फोडणी दिल्यानंतर कांदा, शेंगदाणे देखील टाकले होते। कांदा 2-3 मिनिट परतून घेतला। आता मी इथं बारीक कट केलेलं गाजर सोबतच मी इथं घेतलेलं आहे
आता मी अगोदर कढीपत्ता टाकायचा विसरले होते, नंतर थोडासा कढीपत्ता टाकून घेतला आणि परत एक मध्यम आकाराची शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या ॲड करू शकता आणि हेल्दी मस्त ब्रेकफास्ट नाश्ता बनवू शकता. तर गाजर देखील 2-3 मिनिट छान परतून घेतलं आहे. तसंच इथं मी थोडेसे मटर टाकून घेत आहे. मटर देखील छान 1-2 मिनिट परतून घ्यायचे. तर सोबतच आता शेवटला टोमॅटोही टाकलेला आहे आणि चिमूटभर मीठ भाज्यावर टाकून घेतलं. नंतर भाज्या परतून झाल्या की आता तुम्हाला हवं असेल तर ह्यात थोडंसं तिखट आणि हळद देखील वापरू शकता. आता मी हिरवी मिरची टाकलेली मला तेवढीच हवी आहे. मला तिखट जास्त उपमा बनवायचा नाही म्हणून फक्त हिरवी मिरचीच वापरलेली आहे. तुम्हाला जर रेसिपी थोडी जास्त एक्स्ट्रा तिखट हवी असेल तर तुम्ही इथं थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता मस्त मऊ अशा आपल्या भाज्या झालेल्या आहेत. तर आता आपण जो भात शिजून ठेवलेला होता राळ्याचा, तो भात इथं टाकून घ्यायचा आहे आणि छान मस्त 2-3 मिनिट फ्राय करून घ्यायचा, म्हणजेच भाज्यासोबत मिक्स करून घ्यायचा. छान मस्त जबरदस्त असा नाश्ता तयार होतो, कमी कॅलरीजचा आणि खायला देखील टेस्टी. आणि तेलाचं प्रमाण याच्यापेक्षाही कमी वापरलं तरी चालेल जर तुम्ही डाएटवर असाल तर छान 2-3 मिनिट मी इथं भाज्या राळ्याच्या भातासोबत मिक्स करून घेतल्या आणि मस्त असा आपला इथं राळ्याचा उपमा तयार झालेला आहे. वरतून मी थोडंसं लिंबू पिळून घेतलं आणि मीठ कमी वाटत होतं म्हणून थोडं हलकं मीठ टाकून घेतलं. थोडीशी कोथिंबीर भरभरून दिली आणि मस्त असा हेल्दी इथं हा राळ्याचा उपमा तयार झाला. आपल्या फॉक्सटेल मिलेटचा उपमा तयार झाला. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब